मराठी मातृभाषा चॅनलवर आपले स्वागत। आज आपण मराठी बालभारती इयत्ता 6वी या पाठ्यपुस्तकातील पाठ क्रमांक 23 परिवर्तन विचारांचे या पाठाचा अभ्यास करणार आहोत। मुलांनो, पाठाचा आशय थोडक्यात पाहूया। अजय सहलीला जाताना भिंतीवर पाल चुकचुकते, मांजर आडवी जाते। या गोष्टींना त्याची आई अपशकुन मानत असते। हा सर्व अपशकुन असतो का, असा विचार अजयच्या मनात दिवसभर राहतो। शेवटी त्याचे शाळेतील सर त्याची समजूत घालतात, त्याचा भ्रम दूर करतात। अशास्त्रीय विचार करू नये, अंधश्रद्धा पाळू नये, हा संदेश परिवर्तन विचारांचे या पाठामध्ये दिलेला आहे। पाठ क्रमांक 23 परिवर्तन विचारांचे। एका मुलाच्या मनात निर्माण झालेली गैरसमजूत किती अवास्तव आहे हे त्याच्या शिक्षकांनी त्याला कसे पटवून दिले, या प्रसंगाचे अतिशय मार्मिक व उद्बोधक चित्रण या पाठात केलेले आहे। अजय 8वीत शिकणारा मुलगा, अत्यंत साधा, सरळ आणि सहकार्य वृत्तीचा म्हणजे मदतीसाठी सतत तत्पर असणारा किंवा मदतीसाठी नेहमी हजर असलेला। अभ्यासात जेवढा हुशार तेवढाच खेळातही प्रवीण म्हणजे कुशल, तरबेज। जसा मैदानं गाजवायचा तसा वर्गातल्या मुलांच्या अभ्यासातल्या अडचणी सोडवायला एका पायावर तयार असायचा। त्यामुळे सगळ्यांना तो आपला वाटायचा, अगदी शिक्षकांचाही तो आवडता विद्यार्थी होता। शाळेत सहलीचे वारे वाहू लागले तसा अजय हिरमुसला, कारण त्याला माहीत होतं सहलीची फी आई भरू शकत नाही। वारे वाहू लागणे म्हणजे सतत तीच चर्चा होणे। हिरमुसला म्हणजे नाराज झाला। घरातली ओढाताण त्याला जाणवत होती, त्यामुळे त्याने सहलीचा विषय घरात काढला नाही। पण आईला कुठून तरी सहलीचे समजले। तिने अजयला सहलीची फी दिली। त्याचा आनंद गगनात मावेना म्हणजे खूप आनंद होणे। तो पहिल्यांदाच सहलीला जात होता, त्यामुळे त्याच्या डोक्यात सतत सहलीचा विचार डोकावत होता म्हणजे सतत तेच विचार येत होते। कधी एकदाचा सहलीचा दिवस उजाडतोय असे त्याला झाले होते। सहलीचा दिवस निश्चित होणे म्हणजे पक्का होणे। त्याची सहल शनिवारी जाणार होती हे ऐकूनच अजयच्या कपाळावर आठ्या पसरल्या। कपाळावर आठ्या पसरणे म्हणजे खूप त्रासणे किंवा ती गोष्ट खटकणे। उद्या अजयची सहल जाणार होती। त्याने आईला बजावून सांगितले, आई, मला सकाळी लवकर उठव, नाहीतर मला उशीर होईल। रात्री त्याला झोप येईना। कधी एकदाची सकाळ होते असे त्याला झाले होते। सकाळ झाली, अजय उठला, स्वतःचे पटपट आवरू लागला। तेवढ्यात भिंतीवरची पाल चुकचुकली। अजयने पालीकडे पाहिले, त्याला कसे तरीच झाले। स्वतःचे आवरून आईने दिलेला डब्बा घेऊन तो निघाला। घराबाहेर आला आणि त्याला मांजर आडवे गेले। परत एकदा त्याचे मन खट्टू झाले। खट्टू होणे म्हणजे नाराज होणे। आपली सहल नीट पार पडेल का, या विचारात अजय शाळेत पोहोचला। बस आली होती। मुलांमधला उत्साह ओसंडून वाहने म्हणजे मुलांना खूप आनंद झालेला होता। सहलीच्या प्रवासाला सुरुवात झाली। 5-6 किलोमीटर प्रवास झाला आणि बसचा टायर पंक्चर झाला। मुलांनो, आत्तापर्यंत आपण पाहिलं की अजय पहिल्यांदाच सहलीला जाणार असतो, म्हणून तो खूप आनंदात असतो। आणि सहलीला जाण्याच्या आधी तो त्याच्या आईला बजावून सांगतो की मला सकाळी लवकर उठव। तो सकाळी लवकर उठतो, त्याचं पटपट आवरतो आणि सहलीला जायला निघणार त्याच वेळेस पाल चुकचुकते म्हणजे पाल आवाज करते आणि हा कुठेतरी वाईट संकेत आहे असे त्याला
वाटते आणि नंतर तो परत बाहेर पडतो. तर बाहेर गेल्यावर त्याला परत मांजर आडवी जाते, तीही गोष्ट त्याला खटकते आणि नंतर तो तसाच शाळेत येतो आणि अशा प्रसंगामुळे त्याला वाटतं की आपली सहल नीट पार पडेल का, असा प्रश्न त्याच्या मनात निर्माण होतो. नंतर त्याच्या सहलीचा प्रवास सुरू होतो आणि 5-6 किलोमीटरचा प्रवास झाल्यावर त्याच्या बसचा टायर पंक्चर होतो. त्यामुळे मुलं नाराज झाली. सगळी मुले बसखाली उतरू लागली. अजयच्या मित्राचा पाय बसमधून उतरताना मुरगळला. तो वेदनेने रडू लागला. अजय अस्वस्थ झाला. अस्वस्थ होणे म्हणजे काहीही न सुचणे. सकाळपासून हे काय होते आहे असे त्याला वाटू लागले. पाल चुकचुकणे, मांजर आडवे जाणे या गोष्टींना आई अपशकुन मानते. खरंच असतील का हे शकून अपशकुन? अजयच्या मित्राचा पाय मुरगळल्यामुळे तर अजय अजूनच अस्वस्थ झाला. त्याला काहीच सुचत नव्हते. अजय बसखाली उतरला. त्याने बसकडे पाहिले व जवळच्या एका खडकावर जाऊन बसला. पाय मुरगळलेल्या मित्राला एका सरांनी दवाखान्यात नेले होते. अजय उदास दिसत होता. त्याच्या वर्ग शिक्षकांचे त्याच्याकडे लक्ष गेले. ते अजयजवळ आले. त्यांनी अजयच्या पाठीवर हात ठेवला. तसा अजय दचकला. सर अजयला म्हणाले, काय झाले अजय, असा का बसलाय? अजयने सरांना त्याच्या मनात चाललेले विचार व अस्वस्थता सांगितली. शेवटी तो सरांना म्हणाला, सर सकाळपासून हे असे अपशकुन, त्यात आज शनिवार. शनिवार म्हणजे ना कर्त्याचा वार. ना कर्त्याचा वार म्हणजे काहीही न करण्याचा दिवस. वाईट वार सर. आपली सहल नीट पार पडेल ना? सर हसले व म्हणाले, चल बस सुरू झाली आहे. तेवढ्यात डॉक्टरांकडे गेलेला अजयचा मित्र व शिक्षक आले. जाताना रडत गेलेला मित्र हसत आलेला पाहून अजयला बरे वाटले. डॉक्टरांनी त्याच्या पायाचा मुरगळा काढला आणि त्याला औषधही दिले होते. दिवसभर मुलांनी सहलीत धमाल केली, मज्जा केली, कविता गायल्या, गाण्यांच्या भेंड्या खेळल्या, खूप गप्पा मारल्या, नाच केला, एकमेकांना कोडी घातली, विनोद सांगून व ऐकून पोट धरून हसले, निसर्गाचे निरीक्षण केले, निसर्गात फिरले, खूप गमती जमती केल्या. संध्याकाळी सहल परतली. सगळे एकमेकांना टाटा करून घरी निघाले. सरांनी अजयला हाक मारली आणि म्हणाले, अजय कशी झाली सहल, कसा गेला आजचा दिवस? अजय आनंदाने म्हणाले, सर खूप मस्त, खूप मज्जा आली, धमाल केली सर सहलीत. आजचा दिवस खूप आनंदात गेला. सर खळखळून हसले. अजयच्या खांद्यावर हात ठेवत सर म्हणाले, अजय कोणताही वार हा वाईट नसतो. तू तर विज्ञानाचा अभ्यास करणारा विद्यार्थी आहेस आणि असल्या अशास्त्रीय गोष्टींवर विश्वास ठेवतोस. अजयची चलबिचल झाली. चलबिचल होणे म्हणजे मनात अस्वस्थता होणे. तो कावराबावरा होऊन सरांकडे पाहू लागला. सर पुढे म्हणाले, अरे विज्ञानाने किती प्रगती केली आहे, जग किती पुढे गेले आहे, रोज नवे नवे शोध लागत आहेत आणि आपण असल्या खुळसट बिनबुडाच्या कल्पना धरून बसायचे. कावराबावरा होणे म्हणजे गोंधळणे, खुळचट म्हणजे बिनबुडाच्या म्हणजे निरर्थक. बाळा आपण काही खात असू तर आवाज होतोच ना, स्वाभाविक नाही का हे? आणि मांजर सजीव आहे म्हटल्यावर ते इकडून तिकडून फिरणारच, एका जागेवर बसून तर राहू शकणार नाही ना. तिच्या येण्या जाण्याने आपल्याला कसला अडथळा येऊ शकतो? बसच्या टायरला काही अनकुचीदार रुतले तर बस पंक्चर होते, हो की नाही? अपशकुन वगैरे असे काहीही नसते. आणि बरं का बाळा, सगळे दिवस वार चांगलेच असतात. मी तर म्हणेन ज्या दिवशी आपण वाईट काम करू, दुसऱ्याला त्रास होईल असे वर्तन करू किंवा दुसऱ्याची मने दुखवू, तो दिवस तो वार वाईट म्हटला पाहिजे. समजले का? अस्वस्थ मनाने सहलीला गेलेला अजय ज्यावेळेस आनंदात सहलीवरून परत येतो त्यावेळेस अजयचे सर त्याला समजून सांगतात की सगळेच वार चांगले असतात, शकून अपशकून असे काहीही नसते. ह्या सर्व निरर्थक
आणि बिनबुडाच्या कल्पना आहेत, म्हणजेच वेड्या आणि ज्यांना काही अर्थ नाही अशा या सगळ्या कल्पना आहेत. अजयच्या डोक्यात लख्ख प्रकाश पडला. आपण किती अशास्त्रीय विचार करतो हे त्याला जाणवले. त्याचे मत परिवर्तन झाले आणि स्वच्छ मनाने व विचाराने तो घरी निघाला. मत परिवर्तन होणे म्हणजे विचारात बदल होणे. अशा सुंदर पद्धतीने अजयच्या सरांनी त्याच्या मनामध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन रुजवला आणि त्याचे मत परिवर्तन केले. मुलांनो, तुम्हाला हा धडा नक्कीच समजला असेल आणि तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि अशाच प्रकारच्या नवनवीन शैक्षणिक व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा. थँक्यू.